नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कोकण गोवाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। इथे समोर तुम्हाला बंगले दिसत आहेत, इथेच आम्ही राहिलेलो। आता आम्ही हॉटेलमधून कोकणात साईटसीनसाठी जात आहोत। पहिलं साईटसीन असणार आहे सिंधुदुर्ग किल्ला, त्याच्यानंतर तारकर्ली बीच। सिंधुदुर्ग किल्ला हा जो आहे हा शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 या काळामध्ये बांधलेला होता। हा किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये आहे। हा किल्ला जवळजवळ 48 एकरवर फैलावलेला आहे आणि हा किल्ल्याची बाहेरील भिंत ही 30 फूट उंच व 12 फूट रुंद अशी आहे। आता तुम्ही समोर पाहू शकता, आपण आता सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जात आहोत। ह्या समुद्रामध्ये सिंधुदुर्ग किल्ला वसलेला आहे। हा जो रस्ता समोरून आपल्याला दिसतोय हा सिंधुदुर्ग किल्ल्यात जाण्यासाठी आहे। हे बघा जेटी तुम्ही पाहू शकता। इथून हे बोट जे दिसते ह्याच्यातून बसून आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यात जायचं असते। सिंधुदुर्ग किल्ल्यात जाण्याचा प्रत्येक माणसाचा बोटीचा चार्ज आहे 100 रुपये। त्याचप्रमाणे आपण किल्ल्यात गेल्यानंतर जो गव्हर्नमेंटचा चार्ज असतो तो पर हेड 10 रुपये आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता, इथून आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जात आहोत। चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ला पाहूया। चला। मित्रांनो, हे समोर ज्या तुम्ही ॲक्टिव्हिटीज पाहतायत हे गोव्यातील कलिंगूट बीचवरचे आहेत। हे बनाना राईड आहे। आता ही बोट त्याला खिचून आतमध्ये घेऊन जाणार। असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज ह्या कलिंगूट बीचवर आहेत। हा पहा कलिंगूट बीचचा सूर्यास्त। हे कलिंगूट बीचवरील रेस्टॉरंट आहेत। रात्रीच्या वेळी अशी सुंदर अशी लाइटिंग असते।
पाहू शकता। आणि हे जे आहे हे गोव्यातील एक तसंची समुद्र सफर आहे। त्याच्यामध्ये आपल्याला डॉल्फिनचं दर्शन होते। या सफरीचा चार्ज आहे 350 रुपये पर हेड। ह्याच्यामध्ये आपल्याला समुद्रात फिरवलं जाते। त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या साईट सीन आहेत त्याची माहिती दिली जाते आणि मध्येच आपला डॉल्फिन जिकडे आहे तिथे नेऊन थांबवतात। तिथे आपल्याला त्याचं दर्शन होते आणि नंतर आपण परतीचा प्रवास चालू करतो। तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे डॉल्फिन दिसतो का? चढ़ने को सामने वाला वो बंगला दिख रहा है ना, वो जिमी मिलियनेयर प्लेस, जिमी मिलियनेयर प्लेस, 80 करोड़ का प्लेस। हसीना मान जाएगी मूवी शूटिंग हुआ ये अंडरग्राउंड प्लेस, गोविंदा संजय दत्त का अंडरग्राउंड प्लेस। समोर तुम्ही पाहत असाल हे तुरुंग आहे। 4 सोबतचं तुम्ही नाव ऐकलं असेल, ते ह्याच तुरुंगात होते आणि इथूनच पळून गेले होते। तुम्ही पाहू शकता हे तुरुंग समुद्राच्या कडेला आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेला आहे। आता वर जर तुम्ही ते लाईट हाऊस पाहता, ही लाईट हाऊस 1864 मध्ये उभारलेली आहे आणि आशिया खंडातील सर्वात जुनी लाईट हाऊस आहे। आता जे हे समोर तुम्ही पाहतायत हा अग्वांडा किल्ल्याचं एंट्री आहे। याची एंट्री फीज आहे 25 रुपये पर हेड। हा जो किल्ला आहे तो 1662 मध्ये डच लोकांपासून बचाव करण्यासाठी बांधण्यात आला होता। या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याचा झरा आहे। या झऱ्यातूनच त्या काळी जहाजाला गोड्या पाण्याचा पुरवठा केला जात होता। समोर जो दिसतोय तो दीपस्तंभ आहे आणि बाजूला ही टाकी आहे, ही गोड्या पाण्याची टाकी आहे। इकडेच पाणी साठवलं जात होता आणि चारू बाजूला असे तटबंद असे भिंत आहे। एक साईडला समुद्र आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्या साईडने चारी बाजूने अशी भिंत आहे। समोर हाच जो व्हाईट दिसतोय हे दीपस्तंभ आहे। चला मित्रांनो, तर पाहूया पुढचं साईड सीन। पुढची जी आपली ही साईड सीन आहे ती बागा बीच आहे। बागा बीच पण एकदम एक सुंदर असं बीच आहे। तुम्ही असं समोर पाहू शकता। ते वेगवेगळ्या टाईपचे ॲक्टिव्हिटीज इकडे सुद्धा आहेत। तिथे आमच्यामधल्याच बऱ्याच लोकांनी पॅराट्रूपरचा आनंद उचलला, तो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। समोर जे आपल्याला दिसते ते सन फ्रान्सिस झेवियर यांचं चर्च आहे। यांचा जन्म इसवी सन 1506 साली झाला। हा मृत्यू हे 2 डिसेंबर 1552 रोजी वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी झाला। 2.5 महिन्यानंतर जेव्हा त्याची बॉडी बाहेर काढण्यात आली तेव्हा ती टवटवीत होती। त्यांना 12 मार्च 1622 रोजी संत म्हणून जाहीर करण्यात आले। आता समोर जे दिसते आहे ती क्रूजवर 1 तासाची समुद्र सफर असते। ही डान्सिंग क्रूज असते। याच्यावर त्यांचे ट्रेडिशनल डान्स चालतात। त्याच्यानंतर आपल्या पब्लिकला सुद्धा डान्स करायला ते प्लॅटफॉर्म देतात। ह्याचं तिकीट आहे 500 रुपये पर हेड। चला तर पाहूया त्यांचा आताची जी आपली साईड सीन आहे डोनापोला।
याचं एंट्री तिकीट आहे 50 रुपये पर हेड. डोना पौला मिनेझेस ही तेथील जमीनदाराची बायको होती. तिचा मृत्यू 21 डिसेंबर 1682 साली झाला. तिच्या मृत्यूनंतर ह्या जागेचे नाव त्यांनी डोना पौला ठेवण्यात आले.